झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा जय हो रे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर पापर खुमा देऊ बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर पापर खुमा देऊ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय 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 राम उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे ना वैकुंठी तो ऐसे ना वैकुंठी तो ऐसे ना वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखी घालू बरी सुखे घालू बरी सुखे घालू बरी एकमेका देऊ मुखी घालू बरी सुखे घालू बरी सुखे घालू बरी वैकुंठी तो ऐसे ना वैकुंठी तो ऐसे ना वैकुंठी तो ऐसे ना वैकुंठी तो ऐसे ना वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी
उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनी
तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय। आदि शक्ती मुक्ताबाई महाराज। छत्रपती शिवाजी महाराज महाराज की की। भारत माता की स्वानंद सुखनिवासी सद्गुरु महाराज की जय। ब्रह्मलीन मोठे बाबा की ब्रह्मलीन बोधे बाबा की जय। ब्रह्मलीन वक्ते वक्ते बाबा की जय। बोलो रे भाई भाई सब संतन की जय। उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करो प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया। दुसरे चरण संताची। दुसरे चरण संताची। त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार। कृपादाने कथेचा त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार। कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुनाथ तुका। बाबाजी सद्गुरुनाथ तुका। बाबाजी सद्गुरुनाथ तुका। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिक करण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव नाई कृपा करहु गुरुदेव मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 विठ्ठल। उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज असं सांगतात की आम्ही पुन्हा जन्माला येऊ उपजोनिया पुढती येऊ पुन्हा जन्माला येऊ पुन्हा जन्माला येऊ आणि येऊन काय करू काला खाऊ दही भात आम्ही दही भाताचं सेवन करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा जन्माला येऊ। उपजने म्हणजे जन्माला येऊ। गाथ्यामध्ये अनेक अभंग आहेत त्या सर्व अभंगामध्ये आजचा अभंग हा अतिशय गोड अभंग आहे। तसा सगळा संपूर्ण गाथाच गोड आहे पण तरी सुद्धा हा अभंग गोड आहे असं म्हणण्यामागचं कारण असं आहे या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज असं सांगतात की बाबा आम्ही पुन्हा जन्माला येऊ। काका आई मला सांगा या अभंगात तुकोबाराय जन्माला येण्यासाठी तयार आहेत तर सांगा तुकाराम महाराज जर पुन्हा जन्माला येत असतील तर याच्यासारखी आपल्या वारकऱ्यांना आनंदाची बातमी आणखी कोणती आहे। ज्या अभंगात तुकोबरा असं म्हणत असतील की मी जन्माला येईन मी पुन्हा जन्म घेईन असं जर तुकोबरा म्हणत असतील तर आपल्यासाठी ती विशेष बाब आहे। आपण तुकोबरांना म्हणूया महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या तुम्ही या तुम्ही आलेच पाहिजे आम्ही तुमची वाट पाहतोय। या अभंगात तुकोबराय म्हणतात आम्ही जन्माला येऊ याच्यासारखी वारकऱ्यांसाठी आणखी आनंदाची बाब दुसरी कोणती असू शकते महाराज। म्हणून हा अभंग मला सगळ्यात जास्त आवडलेला अभंग आहे। एकदा आले एवढी क्रांती केली तुकोबराने
दुसऱ्यांदा जर खरंच आले ना तर आपल्या हातात देव देतील, याला देव म्हणतात असं म्हणतील. म्हणून तुकोबराने यावं आणि आम्हा सर्व वारकऱ्यांना कृत्य करावं. म्हणून या अभंगात तुकोबरा जन्माला यायला तयार आहे. याच्यासारखी आनंदाची बाब आणखी कोणती आहे? अशी माणसं जन्माला येऊ नये तर कशी यावीत? विठ्ठल 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 विठ्ठल. पण करावं दुर्दैव एवढे महाराज, अशी माणसं लवकर भेटत नाही आणि जे भेटू नये ते भेटल्याशिवाय राहत नाही. अशी स्थिती आहे. संतांनी पुन्हा अवतार घ्यावा, कारण त्यांच्या अवताराचा हेतू मात्र एकच आहे. अवतार तुम्हा दराया कारण, अवतार तुम्हा दराया कारण, अवतार अवतार तुम्हारा कारणे, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण, अवतार धराया कारणे, अवतार धराया कारणे. उद्धाराया जन जडजी बाबूला, धराया जन जीवा, उद्धाराया जन जडजीवा, धराया अवतार तुम्हा दराया कारण, अवतार तुम्हा दराया कारण. अवतार तुम्हा धराया काका थोडं असं धराया कारणे, कारणे. अवतार तुम्हा धराया कारण. संतांचा हेतू येण्याचा फक्त एकच आहे, जगाला सुख द्यावं, जगाला धर्म सांगावा आणि ते सदोदित वाढावं, हा त्यांचा हेतू. बुडते जन अनेक वेगो, हेतू काढ बडा मनोनिया वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, हा संतांच्या येण्यामागचा हेतू आहे. ते स्वतःही ती वाट धरतात आणि जगाला त्या वाटेला लावण्यासाठी. काका, अज्ञानी लोक जिथे आहेत, दुःखी लोक जिथे आहेत, तिथे संतांची धाव आहे. त्यांच्या येण्यामागचा हेतू प्रगट रूपाने हा आहे, जगामध्ये भक्तिभाव धर्म वाढावा, जगाला सुख शांती मिळावी. एकदा आले तर एवढी क्रांती केली, पुन्हा जर आले तर काय करतील याचा अंदाज नाही. म्हणून आपण तुकोबरांना बोलूया, महाराज तुम्ही खरंच या आणि आमच्या जीवनात आम्हाला जी त्रुटी आहे, जी कमी आहे, ती पूर्ण करून द्या. तुमची आस आहे आम्हाला. इतके दिवस झाले तुकोबरा येऊ म्हणतात, आपण सर्वांनी त्यांची वाट पाहावी, महाराजांना बोलवावं, महाराज तुम्ही खरंच या. कधी येता ते तरी सांगा. पण महाराज सांगून गेले, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. उपजोनी या पुढती देऊ येऊ म्हणतात. कसा प्रसंग आला सांगूया. काका, देवही येतो आणि संतही येतात. देवाचं येणं आणि संतांचं येणं
यामध्ये बदल आहे. काय बदल आहे तो पाहू आपण. जरा टाळी वाजवा. विठ्ठल 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 टाळी वाजवा. विठ्ठल 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 देवाचं येणं हे कशासाठी आहे आणि संतांचं येणं हे कशासाठी आहे का? देवाचं येणं हे एक तर सज्जनासाठी आहे, नाही तर दुर्जनासाठी. देव यावा असं वाटत असेल एक तर हिरण्यकशिपू बना, नाही तर भक्त प्रल्हाद बना. दोघांसाठी त्याचं येणं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देवाचं अवतार कार्य देव येतो दोन जणांसाठी, एक तर दुर्जनासाठी नाहीतर सज्जनासाठी. सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचं निर्दालन हे देवाचं कार्य. मग मला या मंडपातल्या सर्व माता पित्यांना प्रश्न विचारायचा आहे. आपल्यापैकी सज्जन कोण आहे? हात वर करा. बापरे बाप. असं नाही. सज्जन कोण आहे आपण स्वतः सांगू शकत नाही, पण आपण दुर्जनही नाही का? आपण या मंडपात आलो म्हणजे सज्जनच आहोत. बरोबर आहे की नाही काका? आई मला सांगा, आपण स्वतःबद्दल बोलताना स्तुतीपर्यंत बोलतो का? नाही. या मंडपामध्ये बसलेले सज्जन कोण आपण स्वतःहून सांगू शकत नाही, पण मग दुर्जन बी नाही, कारण मंडपात आहे असा त्याचा अर्थ देखील होता. बरं, दुर्जन कोण आहे असं म्हणून कोण म्हणेल स्वतःला दुर्जन? नाही म्हणत. म्हणजे आपण सज्जनही नाही, आपण दुर्जनही नाही, आपला मधला टप्पा आहे. देव येतो एक तर सज्जनासाठी नाही तर दुर्जनासाठी. आपण मध्ये अटकेले म्हणून आपल्यासाठी फक्त संत अवताराला येतात. विठ्ठल 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 भक्तारा के पाया पासी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी भक्तरा के पाया पासी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी हे देवाचं येण्याचं प्रयोजन आहे. त्यासाठी तो येतो. कुणासाठी? भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचं निर्धारण. पण मधला एक टप्पा आहे जो सज्जनही नाही दुर्जनही, त्याच्यासाठी संतांचा अवतार होतो. उद्धरायाले दीन जना दीन जना उद्धरायाले दीन जना उद्धरायाले दीन जना दीन जना उद्धरायाले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतराले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतराले उद्धरायाले दीन जना उद्धरायाले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धार अवया आले दिनजना. म्हणजे संतांच्या येण्यामागचा हेतू एकच आहे, तो आपल्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी. तुकोबाराय पुन्हा यायला तयार आहेत. आपण त्यांना बोलवलं पाहिजे. आपल्या सगळ्यांसाठी संत यायला तयार आहेत, आपण त्यांना बोलवत नाही. हे आपली चूक आहे. ती आपण सर्वांनी मान्य करावी आणि संतांना बोलवावं. त्यासाठी कथा कीर्तन सप्ताह सत्संग हा त्यासाठी भरवला जातो.
याच माध्यमातून संत आपल्या गावात येतात, कारण संतांना आपल्याकडून दुसरी काहीच अपेक्षा नाहीये, फक्त आपण भक्ती करावी एवढीच अपेक्षा. म्हणून मायबाप हो, ज्या ज्या कीर्तनकारांनी ज्या ज्या संतांची अभंग घेतली असतील ते सगळे संत या 7 दिवसात आपल्या गावात येऊन गेलेले. म्हणून संतांची अभंग आहेत, नॉट पारस महाराज. अभंग तुकोबारायांचा आहे, तर तुकोबाराय आज आपल्या गावात उपस्थित आहेत, अशी भावना आपल्या मनात जागी झाली पाहिजे. आणि हा सप्ताह कुणासाठी आहे? संतांनी आपल्या गावात यावं आणि आपल्यावर कृपा करावी म्हणून. आणि त्यांच्या येण्याचा मार्ग फक्त हाच आहे. ते आपल्याकडून काही मागायला येत नाही, उलट आपल्याला देण्यासाठी येत असते. हा, त्यांचं म्हणणं आहे आम्ही याच मार्गाने येऊ शकतो. विनवितो सकळ जना कर जोडोनी थोरा लहाना. तुम्हाला विनंती करतो हात जोडून थोरा लहानांना. विनवितो सकळ जना कर जोडोनी थोरा लहाना. दान इतुकेची द्या मज दिना. दान इतुकेची द्या मज दिना. म्हणे तुकया बंधू राम मनागा. म्हणे तुकया बंधू राम मनागा. विनवितो सकळ जना. कधी येशील रे मनमोहना पाहण्या बाल. विनवितो सकळ जना कर जोडोनी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही भक्ती करा. ते सांगण्यासाठी संतांचं येणं मायबाप हो. त्यांना आपल्या गावात बोलवायचं असेल तर ही परंपराच त्यांना थांबवू शकते, अन्यथा त्यांना दुसरं कारण येण्यामागचं कोणतंच नाही. त्यांचा अवतार त्यासाठी आहे. कशासाठी? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविधी परोपकारी. देह कष्टविधी परोपकारी. देह कष्टविधी परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविधी परोपकारी. कष्टविधी परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविधी परोपकारी. तुमच्या आमच्यासाठी संतांचं येणं आहे मायबाप. हा, ते येत असतात, त्यांचा हेतू मात्र तोच आहे. बोट धरून चालायला शिकवतात, या वाटेने चला म्हणतात. पण काय दुर्दैव तुमचं आमचं. आपण चांगली वाट धरत नाही, आड वाटेनं गेल्याशिवाय राहत. एक सांगू काका, वाट धरली का संत कृपा करतातच, पण वाट धरली पाहिजे. आपण वाट नाही धरत, दुसऱ्याची वाट लावतो जीवनामध्ये. अरे बाबांनो, वाट दाखवली साधू संतांनी आणि फार उपकार त्यांचे तुमच्या आमच्यावर. वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार. होती उपकार अगणित. होती उपकार अगणित. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. संतांनी वाट दाखवली, आपण त्या वाटेवर चलावं. हो, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. केली पाय वाट. केली पाय वाट. गेली पाय वाट.
माया घाट जिही हरी आठ. सांगा मायबापू अशी सुंदर वाट साधू संतांनी आपल्याला दाखवली. त्यासाठीच त्यांचं येणं आहे. त्यांचा येण्याचा हेतू मात्र एकच आहे, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुख शांती मिळावी. बस बस हा हेतू त्यांचा आहे. ते यायला तयार आहेत, ते पुन्हा येतात. काय घडलं काका? तुकोबाराचं अवतार कार्य संपलं आणि देवाने शब्द दिला होता, मी तुम्हाला घ्यायला येईन. पडिये देव भाव पूर्वी वासना अंती ते आपण आपाशी न्यावे. देवा तू मला शब्द दिलेला आहे आणि तू मला घ्यायला आला. बोलू नका मावशी, का इकडे तिकडे बोलू ना, इकडे लक्ष द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारांना शब्द दिला होता देवाने, मी तुम्हाला घ्यायला येतो, तुम्ही जा तर खरं. पडिये देव भाव पूर्वावी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. या देवा लवकर मला घ्यायला या. विनंती केली गरुडाचे पायी, ठेवी वेळोवेळा डोई. वेगी आनावा तो हरी मज दिना ते उद्धरी. या लवकर देवा. आणि ज्या वेळेला गरुडावर बैसोनी माझा कैवारियाना. पिवळा पितांबर ऐसा गगनी झळकला, गगनी झळकला. गरुडावर बैसून गरुडावर बैसोनी माझा पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा विठ्ठल माझ माऊली. निधळावरी कर ठेवली वाट मी पाहे, निधळावरी कर ठेवली वाट मी पाहे. निधळावर कर ठेवली वाट मी पाहे, निधळावर कर ठेवली वाट मी पाहे. वैकुंठातून देव विमान घेऊन तुकोबराच्या नगराकडे येत आहेत. आले देहू गावामध्ये आणि तुकोबराच्या झोपडीमध्ये गेलेले आहेत. अन्नान्न अशी दशा, खायला काही नाही. करोडपतीचे तुकोबार रोडपते, पण परिस्थिती कशी असली तरी तुकोबाराची मनस्थिती खूप चांगली. आनंदाचा झरा चेहऱ्यावर वाहत होता आणि देव आले. आईसाहेब रागावल्या. देहू गावामध्ये एवढी मोठी मोठी घरं असताना तुला आमचंच घर दिसलं का? आम्हालाच खायला काय? जा म्हणे त्यांच्या घरी जा. आवली मातेला तुकोबारा म्हणायच्या, आवली असं म्हणू नको ग, आपल्या घरी देव पाहुणा आलेला आहे. पाहुण्याचं अतिथीचं स्वागत केलं पाहिजे. अतिथी देवाप्रमाणे असतो, अतिथी देवाप्रमाणे असतो. इथे अतिथी नाही, देवच आलेला आहे, पण तू त्याला हाकलते. असं करू नको. काही मागत नाही तो आपल्याकडे. अहो पण मग आपलीच अशी. हो हो, तू चिंता करू नको. आपल्याला कसली चिंता? आपण चिंता करायची नाही म्हणे. माऊली आमची पांडुरंग, कासया चिंता आम्हाला पोटा या वस्त्राची. माऊली आमची पांडुरंग. आपली माऊली पांडुरंग आहे, ती आपल्या घरी आलेली आहे. असं काय करते? देव आला घरी. महाराज, दशमीच्या दिवशी तुकोबारांच्या घरी देव आलं. फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी देवाचं येणं झालं. यम पाहुणा होण्यापेक्षा आपला हरी पाहुणा व्हावा. नाहीतर मग यमाचा पाहुणा, यमाचा देखील आपण पाहुणा बनू शकतो, पण तसं करू नका. देव पाहुणा झाला पाहिजे. आणि देव तुकोबारांच्या घरी आला. महाराजांकडची परिस्थिती प्रापंचिक जीवनात फार कठीण होती. पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी. काय करू उपचार, काय करू उपचार. खूप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांदियेल्या कन्या. दरदरीत पाण्या माझी रांदियेल्या कन्या. काय करू उपचार, काय करू उपचार. काय उपचार तू देवा? काही नाही. जे आहे ते तुम्ही घ्या, स्वीकारा देवा. मूक शुद्धी तुळशी दळ.
तुका म्हणे मी दुर्बळ. देवाला दुसरं काही लागत नाही. देव आला महाराज. हो, देव घरी यावा. आपण देवाला बोलवलं पाहिजे. माझ्या घरी पांडुरंग आला. फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी आलेले आहेत. दशमीचं कीर्तन केलं आणि देहूवासियांना आव्हान केलं, माझ्या सोबत कोण कोण वैकुंठाला येणार आहे, जरा तुमची यादी द्या. लोक म्हणायला लागले, महाराजांचा वरचा मजला गेला म्हणे, वैकुंठाला जाणं एवढं सोपं आहे. तुकोबारा नाही, वेडा म्हणायला लागले. महाराज जग काय म्हणतं याकडे कधीच लक्ष देत नाही आणि देऊही नाही महाराज. तुका म्हणे हासे जन नाही का न तये ठाई. लोक हसू द्या, लोक निंदा करू द्या, चेष्टा करू द्या, आपण फक्त आपली योग्य वाट सोडायची नाही. चांगल्या वाटेवर चालणाऱ्यांना लोक त्रास देतात हे शाश्वत सत्य नाही. निंदा करतात, नालस्ती करतात, तुकोबाराय विनंती करतात, लोक हसायला लागले. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशी गेली, पौर्णिमा गेली, फाल्गुन वद्य प्रतिपदेचा दिवसाला कोणी यायला तयार नाही. आता दुसऱ्या दिवशी तुकोबारांना जायचं आहे. सर्वांचा विचार घेतला, कुणी यायला तयार नाहीये. माझा हरी माझ्यासाठी पाहुणा बनून आलेला, तो मला घेण्यासाठी आलेला आहे. कोणी यायला तयार नाही. शेवटी आवली मातेला विचारलं, म्हणे चालते का ग तू माझ्याबरोबर वैकुंठाला? आवली माता काय म्हणल्या माहितीये? महाराज, हे वैकुंठ काय असतो मला माहित नाही. इतकी साध्या भोळ्या मनाची होती आहे, तिला वैकुंठ देखील माहिती नाही. कारण तिच्यासाठी तिचं वैकुंठ जगद्गुरुच होते, तुकोबाराय होते. तिला दुसरं तुकोबारांशिवाय काही माहित. तिचं असं होतं, तुकोबाराय ज्याला देव म्हणायचे त्याला शिव्या घालायची, पण तुकोबारायांनाच देव म्हणायचे. तुम्हाला सांगतो, महाराज जिवंत होते, जिवंत राहिले म्हणून अभंगाची रचना झाली नाही. आई साहेब आवली माता होत्या म्हणून अभंगाची रचना झाली. कारण शरीर चालवायला, भाकरी पुरवायला आई साहेबच होत्या. म्हणून दोन जिजाबाई या महाराष्ट्राला महान मिळाल्या मायबापू. एक हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे राजा छत्रपती शिवबा यांच्या मातेचं नाव जिजाबाई. यांनी धर्माच्या रक्षणासाठी पुत्र जगाला दिला. आणि तुकोबाराची पत्नी आईसाहेब आवली माता यांचं नाव जिजाबाई. यांनी भागवत धर्माच्या रक्षणासाठी पती जगाला बहाल केला होता. या दोन जिजाबाई या महाराष्ट्राला महान मिळाल्या माहिती. यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी आपलं पाप, जन्मांतरीचं पाप जळून भस्म होऊन जाईल. एवढ्या महान माता या महाराष्ट्राला मिळालेल्या. म्हणून सामान्य आमचं राज्य नाही, लक्षात घ्या. आई साहेबांनी आधार द्यावा, तेव्हा तुकोबाराय श्वासोश्वास आपल्यासाठी खर्च करत होते, अभंगाची निर्मिती करत होते. म्हणे मी वैकुंठाला, ठीक आहे तुम्ही म्हणता तर येते, पण काय माझ्या म्हशीची सेवा मला करावी लागते. म्हणे काय ग त्या म्हशीवर एवढी कृपा करते? पाहिलं तर काळी मट्ट किती म्हैस, काय त्याच्यावर एवढा जीव आहे तुझा. म्हणे असू द्या काळी, माझ्या भावानं दिले ती. भावाचं कौतुक करायचं. अगं पण लयच काळी आहे ना, असू द्या काळी, दूध तर सफेद देते ना, तुम्हाला काय करायचं. अगं पण भलतीच काळी आहे ना, असू द्या काळी, तुमच्या इठ्यापेक्षा बरी आहे. तो बघा किती काळा आहे, तुम्ही त्याची भक्ती करता. अशी भांडणं व्हायची आई साहेबांमध्ये आणि तुकोबारांमध्ये. महाराज म्हणले जाऊ दे बाई, तू येणार नाही. आले असते ओ, पण या म्हशीचं कोण पाहिजे. एवढ्या साध्या भोळ्या मनाची आई जगद्गुरु तुकोबारांना आधार ठरली. तोच आधार आपल्या भवसिंधूतून तरुण पार जाण्यासाठी अभंगाच्या रूपाने आपल्या पुढे प्रगटतोय. या पाठीमागे आई साहेबांचे फार उपकार. महाराज म्हणले ठीक आहे, कोणी यायला तयार नाही. निघाले, विमानामध्ये बसलेत महाराज. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. वैकुंठाला निघा. काय तुकोबाराय सांग, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. बोलावितो, देव आम्हाला बोलवतो. आम्ही चाललो.
तुकाराम महाराज जेव्हा खरंच विमानात बसले तेव्हा लोकांना कळलं, बापरे इथं खरंच चाललं. आपल्याला खोटं वाटत. महाराज या गावात तुम्ही होतात तोपर्यंत आम्हाला तुमची शक्ती कळाली नाही, तुमचं सामर्थ्य कळलं नाही. आता तुम्ही आम्हाला सोडून चालले, देहू गाव रडायला लागले. महाराज म्हणले आता उपयोग नाही, देवाच्या विमानात बसलोय, आता मला निघावं. पण महाराज आमची चूक झाली, आम्ही तुम्हाला ओळखलं. आणि चांगली माणसं गेल्यानंतर ओळखू येत, ती जोपर्यंत हयात असतात तोपर्यंत त्यांची ओळख होत नाही. महाराज चांगली माणसं गेले की मग कळतात. आणि कीर्ती रूपाने शिल्लक राहायला या भारतात अगोदर मरावंच लागतं, तोपर्यंत त्याची कीर्ती कळत नाही. महाराज समाजामध्ये ही दुर्दैवी तुमच्या आमचे विचार. महाराज आमची चूक झाली, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, पण आमची विनंती आहे तुम्ही जाऊ नये. म्हणे आता त्याला इलाज नाही, मला तर जावं लागणार आहे, मला जावं लागणार आहे, त्याला इलाज नाही. महाराज म्हणले ठीक आहे, म्हणले मी पुन्हा जन्माला येईल हे शाश्वत आश्वासन तुम्हाला देतो, मी पुन्हा जन्म घेईन, तुम्ही घाबरू नका. महाराज या अभंगात आपल्याला आश्वासित करत आहेत, घाबरू नका. मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही गाथ्याचा अभ्यास करा, चिंतन करा. मी हे दान, कृपेचं दान तुमच्यावर केलंय, अभंगाच्या रूपाने मी तुमच्यात आहे, घाबरू नका. पण तरी सुद्धा तुम्हाला अपेक्षाच असेल तर मी पुन्हा येईन, मी पुन्हा जन्माला येईन. येण्यामागचा हेतू तुकोबाने सांगितला, आमचं गाव आहे म्हणे वैकुंठ, पण वैकुंठात हे मिळत नाही म्हणे, म्हणून आम्ही पुन्हा जन्माला येऊ. अभंगाच्या पहिल्या उपजनिया पुढती येऊ, 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 उपजनिया पुढती येऊ. एकाला खाऊ दही भात, एकाला खाऊ दही भात, एकाला खाऊ दही भात, एकाला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. गोड चाल. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, आम्ही पुन्हा जन्माला. काय करू? काला खाऊ दही. काका संतांचं येणं याच मार्गाने, त्यांना हाच मार्ग येण्यासाठी मोकळा आहे, अन्यथा ती कोणत्याही आशेनं आपल्याकडे येत नाही. आपल्या जीवनातलं दुःख दूर करणं, भक्तिभाव सुख वाढवं यासाठी त्यांचं येणं आहे, अन्यथा नाही. आणि आपल्या जीवनात सुख तेव्हाच येतं मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. देवाचं नामस्मरण, संतांचं नामस्मरण, आपण जेवढं भजन करू ना आई काका, तेवढं संत आपल्या जवळ येतील. आपण हरिपाठ करतो, हरिपाठ करत असताना तुम्हाला काय वाटतं? ज्ञानोबा आपल्या जवळ नाहीत, ज्ञानोबा आपल्या प्रत्येक क्षणाला जवळ आहे. जेवढा वेळ आपला हरिपाठात आहे तेवढा, जेवढा वेळ आपण भजनामध्ये घालू,
तेवढा वेळ संत देव आपल्या सोबत आहेत. अन्यथा जगामध्ये आपण पहा सगळे दुःखी लोक भेटतील, पण माणसाच्या जीवनात दुःख विसरायला कारण फक्त देवाचं चिंतन, संतांचं भजन, स्मरण आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल आपल्याला की तुकोबारांनी यावं, त्यासाठी आपण भजन करा, नामस्मरण करा, सत्संग करा, दान धर्म करा, परमार्थ करा, भक्ती करा. मायबाप ते आपल्या सोबत असतात. जेवढा वेळ आपण भजनात देऊ तेवढा वेळ संत आपल्या सोबत आहेत. तुकोबारा यावं असं वाटत असेल तर आपण भजन, त्यांचं मागणं दुसरं काही नाही. आम्हा देणे धरा सांगतो ते कानी, चिंता पाय मनी विठोबाची. आम्ही त्यासाठी येतो, तुम्ही चिंतन करावं, तुमचं दुःख दूर व्हावं. उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वाट पहा तुकोबारांची, येतील आपल्यासाठी सुद्धा. ते भगीरथी मातेसाठी येऊ शकतात, ते निळोबारांसाठी येऊ शकतात, ते संताजी जगणारे महाराजांसाठी येऊ शकतात, ते गौरशेठ वाणी काकांसाठी येऊ शकतात. ते आपल्यासाठी काय येऊ शकत नाही. पण बोलावणारा आपण तसे नसल्यामुळे ते येत नाहीये. त्यांचं येणं फक्त याच मार्गाने, आपण जेवढी भक्ती करू तेवढे संत आपल्या जवळ येतील. फळ तर पिकलं पाहिजे ना पोपटान चोच मारायला. पेरू पिकल्याशिवाय पोपट चोच मारेल कस काय? विठ्ठल 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 पण महाराज जन्माला येणं एवढं काही सोपं नाही बघा. पाप पुण्य समान समी, तई पावी जे कर्मभूमी. जन्माला येणं एवढं सोपं आहे का? समान व्हावं लागतं त्याला, आणि ते समान होणं सोपं नाही. तुम्ही कस काय जन्माला येणार? दुसरं कारण, जन्माला यायला कारण आहे कर्म. कर्म अगा कर्मी जे उरावे, ते तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. देहाला येण्यासाठी कर्म कारण आहे, किंवा तिसरं कारण आहे वासना. वासना जन्म घेने लागे, वासनेच्या संगे, वासनेच्या संगे. जन्म घेने लागे, वासनेच्या संगे, वासनेच्या संगे. हे जीवाला भारी रूपाला, हे जीवाला हरिमुखी गाता, हरपली चिंता, हरपली चिंता. हरिमुखी गाता, हरपली चिंता, हरपली चिंता. हरिमुखी गाता, हरपली चिंता, हरपली चिंता. हरिमुखी गाता, हरपली चिंता, हरपली चिंता, हरपली चिंता. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासना जन्माला कारण आहे, कर्म जन्माला कारण आहे, पाप पुण्य जन्माला कारण आहे. महाराज म्हणतात आम्हाला याची काही गरज नाही, आम्ही बंधनातले नाही म्हणे. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा येऊ, आणि जेव्हा वाटेल तेव्हा जाऊ. आम्ही स्वतंत्र आहोत जन्माच्या बाबतीत. कारण येतो जातो आम्ही देवाचे सांगत, येतो जातो आम्ही देवाचे सांगत. तुका म्हणे गात देवनाम, देवनाम. तुका म्हणे गात देवनाम. येतो जातो आम्ही देवाचे सांगत. हृदय असता नाम तुझे, नाम तुझे. हृदय असता नाम तुझे. वावा नाम तुझे, हृदय असता नाम तुझे. नाम तुझे, हृदय असता नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही दादा, हृदय असता नाम तुझे. हृदय असता
काही येता जाता हृदयी असता नाम तुझे. आम्हाला दुःखाची अडचण नाही म्हणे. काय झालं, खेड्यातला माणूस मुंबईमध्ये गेला, खिशात 2 लाख रुपये, 1 लाख 2 खिशात. मुंबई म्हटलं की फार अवघड परिस्थिती, जिकडे तिकडे गाड्याच गाड्या, वाहनच वाहन, माणसंच माणसं, इतकी गर्दी मुंबईमध्ये. अवघड खेळ आहे. माणूस माणसाला लागला नाही असं होतच नाही दादा मुंबईमध्ये. कुत्र सुद्धा शेपूट अशी हलवते तिकडे, अशी हलवली कोणाला तरी लागती, इतकी गर्दी. मुंबईचं जीवन फार कठीण. बरं, धावपळ एवढी आहे, ट्रेन पकडण्यात मुंबईकरांचा नंबर 1 आहे माणूस, त्यांना सवय झाली. बरं, जेवण सकाळी चहा पाव, दुपारी वडापाव, रात्री भाजी पाव. पाव खाऊ कोण, सगळे हातपाव झाले. राहायला जागा नाही. आपण म्हणतो दरवाजा दक्षिण दिशेला नको, आमक पूर्व दिशेला पाहिजे. अरे मुंबईत चला, ते लोक राहतात कसे पाहून घ्या. जागा नाही. अशी परिस्थिती मुंबईची फार कठीण. हा माणूस रात्रीच्या वेळेला तिथे गेला, म्हणे बापरे, खिशात 2 लाख, आपल्या पोटाला कोण चाकू लावला, ते एका मिनिटात 2 लाख गायब होते. काहीतरी गुन्हा करू, समोर पोलीस काका उभे आहेत, आपल्याला पकडतील, जेलमध्ये टाकतील, रात्र पास होईल, सकाळी पाहतच. आई त्यानं पळता पळता एका मुलीच्या हातातली छत्री ओढली आणि गुन्हा केला. ती पोरगी ओरडेल, पोलीस काका आपल्याला पकडतील या भावनेनं. पण ती पोरगी काय म्हणली, काका तुमची छत्री का, घेऊन जा. मग हिनं सुद्धा दुसऱ्याची आणली होती. हा म्हणे करायला गेलो गुन्हा, सापडली छत्री. जेलमध्ये जायचंय, जाता आलं का हो बाबा, नाही. मग जे जेलमध्ये त्यांना बाहेर ये नाही, त्यांना येता येत नाही. जे आत्ता जेलमध्ये त्यांना कुठे ये नाही, बाहेर यायचंय, त्यांना येता येत नाही. म्हणजे ज्यांना जेलमध्ये जायचंय त्यांना जाता येत नाही, जे मध्ये त्यांना बाहेर येता येत नाही. मग जे बाहेर आहे त्यांनी कसं राहायला पाहिजे, सुखात राहायला पाहिजे की नाही. पण जे बाहेर आहे ते बी साधी नाही. कापून टाकीन, एखाद्याला उपपाडूनच टाकतो. आता तू ऐकराय काका, तू मधमध्येच कडी पडशील, काम काम नको करू. म्हणजे उदाहरण याच्यासाठी आहे, जेलमध्ये जायचं असलं तर जाता येत नाही, ज्यांना बाहेर यायचे त्यांना येता येत नाही. पण एक माणूस असा आहे काका, त्याला जाता बी येतं बाहेर येता बी येतं, त्याचं नाव आहे जेलर. तसं संत म्हणतात आम्ही जन्माच्या बाबतीत जेलर आहोत. आम्हाला येण्या जाण्याची कुठली अडचण नाही. स्वतंत्र, जेव्हा वाटेल तेव्हा येऊ, जेव्हा वाटेल तेव्हा जा. म्हणून मी धाडसानं सांगू शकतो म्हणे, उपजून या पुढती येऊ. येऊ कशासाठी, गर्भवासातून यायचंय ना महाराज. गर्भवासाचं दुःख तुम्हाला माहित नाही का. विष्टा लेपच हुकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासीचे कष्ट गाडे, कवना पुढे सांगावे. म्हणजे गर्भवासाचं किती बी दुःख झालं तरी आम्ही ते सहन करू, कारण आम्हाला काला मिळणार आहे. आणि काल्या पुढे दुःख काय. काला म्हणजे आनंद, काला म्हणजे परमानंद, काला म्हणजे इष्ट, काला म्हणजे ज्ञान. हे मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला. महाराज तुमचं गाव वैकुंठ आहे, मग वैकुंठात काला नाही का, म्हणजे तेच तर अडचण आहे. मग वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये हा काला मिळत नाही, म्हणून तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संता संगे, विशेष हा लाभ संता संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संता संगे, विशेष हा लाभ संता संगे. हा काला सेवन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊ. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. बर, काला मिळाल्यानंतर आम्ही काय करू, तो काला एकटा खात नाही. संत केव्हाही एकटं खात नाही, ते दुसऱ्याला पण देतात, स्वतःही घेतात पण दुसऱ्याला देतात. हे त्यांची काय, हे त्यांचं जगणं आहे. ते म्हणतात एकट्यासाठी नाही ते. हा, म्हणून सेवी तो हा रस, वाटी तो आणि का, घ्या रे होऊ नका रानवरी. आपण स्वार्थी आहोत, आपण फक्त स्वतःच पाहतो. संत सर्वांचा विचार करतात, स्वतःही आणि जगालाही देतात. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे, घ्या रे होऊ नका रानभरी. म्हणून आपण प्रसाद एकट्याने घ्यायचा नाही, तो दुसऱ्याच्या मुखात घालायचा. आपल्याकडे जे त्यातलं दुसरा कोणीतरी वाटेकरी त्याचा विचार करावा. दुसऱ्याला देणं हे परोपकाराचं लक्षण आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. म्हणून एकमेकांच्या मुखात घाल. काला एकट्याने खायचा नाही, दुसऱ्याच्या मुखात घाल. हा, पुन्हा ऐका कंसातलं, ज्याच्याशी आपण बोलत नाही त्याच्या मुखात घालायचं.
पहिले त्याच्या ओ भो जे झालं ते झालं आदलो आता पाया पडू दे बरतोय अभिन तू बी माया पडून घे पण आता बोलणं बंद करू एकमेकांच्या मुखामध्ये प्रसाद द्यावा ज्याच्याशी आपण बोलत नाही त्याच्याशी अगोदर बोलावं आणि त्याच्या मुखात काला घालावा आणि कडकडून मिठी मारावी जीवन क्षणभंगुर आहे आबाला धरून करता काय एक दिवस हे विश्व सोडून आपल्याला जायचंय म्हणून काला देण्याची पद्धत तुकोबाने आधीच सांगून ठेवली एकमेका देऊ मुखी सुखे घालू उंबरी असा काला वाळवंटात केला अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट परवेची जय हो परवेची
मैक